असे म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीचा कधी ना कधी शेवट असतोच. तसे माझ्या त्या स्वर्गीय सुखाचा आणि आनंदाचा शेवट जवळ आला. चौथ्या दिवशी सकाळ उजडली. तिचं पूर्ण निर्भव आकाशाने पाऊस रात्रीचा केव्हा तरी थांबला होता आणि सकाळी सकाळी मस्त ऊन पडले होते. त्या सकाळी प्रातःविधी उरकून मी आंघोळ करायला न्याहारीघरात शिरलो आणि निसर्गाचा नॅचरल शॉवर बंद झाल्याने पहिली वेळ बादलीतील पाण्याने आंघोळ करून मी बाहेर आलो. 3 दिवस माझे कपडे घातलेच नव्हते, त्यामुळे ते आता पूर्ण सुकले होते आणि ते घालून मी निघायला तयार झालो. तालुक्याच्या गावात जाऊन मी मेकॅनिक घेऊन येणार होतो आणि मग गाडी रिपेअरिंग करून मी निघून जाणार होतो. त्या सुनीताला पण कल्पना होती की आता माझी जायची वेळ आली होती. तेव्हा उठल्यापासून तिच्या डोळ्यातून सारखेच पाणी टपकत होते आणि ती फारसे काही बोलत नव्हती, पण मूकपणे रडत होती. सुनीता तिथून बाजूला जाऊन रूमच्या आतमध्ये जाऊन एका बेडवर खुर्चीवर बसली. निवांत, कोणीच नव्हतं तिच्या शेजारी. आमचा नाश्ता झाला की मी तयार होऊन बाहेर पडायच्या बेतात होतो, तेव्हा तर त्या सुनीताने रौद्र रूप धारण केले आणि ती गोडीवर पडून दाय मोकळून रडू लागली. आता तिची समजूत कशी घालावी असा मला गहन प्रश्न पडला होता आणि काही न सुचून मी सस्तपणे जागीच उभा होतो आणि अचानक ती सुनीता उठली आणि सावध धावत येऊन मला बिलगली. तेवढ्यात बाजूला मला आपल्या हाताच्या विखुरणाचा घट्ट पकडून ती मला बोलू लागली, मी तुला जाऊन देणार नाही अगं. पण मी काहीतरी बोलायला गेलो, पण तिने माझ्या होठावर बोट ठेवत म्हटले, नाही, तू जायचं नाहीस सुनीता, मला जावे लागेल, दुसरा काही मार्ग नाही. असा हट्ट करू नकोस. ठीक आहे, मग मला बाळ दे, मग जा हवं तर. तिने आर्त स्वरात मला आजर्व केली. तेवढ्यात आजर्व करता करता सुनीताच्या बाबांनी त्याला बोलताना बघितले. माझी काळजी आलेले तिचा आर्तस्वर ऐकून माझ्या डोळ्यातही पाणी तरळले. तिची विनंती ऐकून आम्ही एकमेकांना मिठीत धरून रडत राहिलो. माझ्या लक्षात आले की मी तिला असे सोडून जाऊ शकत नव्हतो. माझ्या मनातला तो विचार जणू निसर्गानेच ओळखला आणि वाऱ्याचा एक झोत आला आणि उघडला दरवाजा बंद झाला. दरवाजा बंद होत असताना बाजूच्या महिलांनी ते आवाज ऐकला. जसा दरवाजा बंद झाला तसे ते खाली सरकले आणि आपल्या गुडघ्यावर बसली. लगबगीने ती माझी पॅन्ट खोलायला लागली आणि खसकन तिने माझ्या अंडरवेअर सरकन खाली खेचली. जसे माझा मुलमुलन तिच्या नजरेत पडला तसे तिने अध्याशासारखे त्याला हातात पकडले आणि तोंड पुढे करून तिने त्याला गपकन तोंडात घेतले. 3 दिवसात तिने एकदाही माझा लंड चोखला नव्हता, कारण तसे करायची तिच्यावर ना कधी पाळी आली ना कधी त्याची कधी गरज वाटली, कारण मी कायम तिच्या सानिध्यात टाईटच असायचो. पण त्यावेळी मी तिला सोडून जाताना माझ्या मनात तिच्याविषयीच्या वासनेचा लवलेशही नव्हता, म्हणून माझा लंड मलूम होता. सुनीता अशी सुनीताने त्याला घट्ट पकडून आणि आता जेव्हा ती माझा लंड चोखायला लागली तेव्हा माझ्या लंडात पुन्हा तिच्या विषयीची वासना भरायला लागली आणि बघता बघता तो कडक झाला. माझा लंड चटकून कडक झाला होता तरी ती सुनीता उत्सुकपणे त्याला चोखत होती आणि आपल्या तोंडात घट्ट पकडून आत बाहेर करत होती. तिच्या त्या चोखण्याच्या तीव्रतेने माझे पाय किंचित लपटले आणि मी तिचे डोके धरून त्याचा आधार घेत कसाबसा उभा राहिलो. अजूनच मूड येत होता मला, पण तेवढ्यातच बाजूने एक आवाज आला दरवाजा ठोकण्याचा. तेवढ्यात मी घट्ट पकडून बाजूला झालो. सुनीता तिला खूप मूड आला होता, ती गरम झाली होती. माझा लंड कमालीचा कडक झाला होता आणि आता ते याच्या पुढे तो अजून आत आणून
आणूनच शकत नव्हता. इतके प्रेशर मला लंडाच्या त्वचेवर जाणवत होते. आत्ता तर मी तिला थांबवले, नाहीतर मी तिच्या तोंडातच माझा जीव गाळला असता. म्हणून मी तिचे डोके धरून तिला थांबवले आणि तिचा खाली ढकलून झोपायला भाग पाडले. तिचे दोन्ही पाय बाजूला केले, साडी वर केली आणि तिच्या त्या जंगलाचं दर्शन झालं. तिने आपल्या ब्लाऊजला एक हिसडा दिला आणि तिच्या ब्लाऊजचे हुकही तटातट तुटून तिकडे तिकडे उडाले. तिचे उन्नत जवळ मोकळे करत आपल्या प्रकारची नाडी ओढून तिने लगबगीने प्रकार काढला आणि आपले पाय फाकून मला तिच्या केसाळ योनीचे पुन्हा एकदा दर्शन दिले. तिच्या योनीकडे टक लावून पाहत मी माझ्या अंगातला टी-शर्ट काढला आणि मी पण तयार झालो. सुनीता खूप गरम झाली होती. तिला सेक्स करण्याची खूप आणि माझी पॅन्ट वगैरे काढून पूर्ण नागडा झालो. खाली बसून मी तिच्या फाकलेल्या पायात आलो आणि वाकून मी माझे तोंड तिच्या केसाळ योनीवर ठेवले. तेव्हा मी कपडे काढत होतो तेव्हा तिने आपले डोळे मिटून घेतले होते. तिला लाज वाटली होती. अशी अपेक्षा करत की मी नागडा झालो की आपल्या फटाक्यात तिच्या योनीत लंड घालून मोकळा होईल. आणि तेवढ्यात मी तिच्या योनीत लंड घातला. अजून माझा मूड आला, पण त्याऐवजी तिला जेव्हा आपल्या योनीवर माझ्या गरम श्वासाची जाणीव झाली आणि माझ्या ओठावर स्पर्श तिच्या योनीपटला जाणवला तेव्हा ती विटीपिसी झाली. माझे डोके धरून ती आपली ओलीचिंब योनी माझ्या तोंडावर घासायला लागली आणि मी तिचा योनीदाणा ओठात धरून त्याचा चोखायला लागलो. तिचे पूर्ण अंग थरथरायला लागले आणि तिच्या तोंडातून हुंकार आणि चित्काराचा घोष सुरू झाला. मी तिला बोललो, असं करू नकोस. ती बोलली, अजून कर, जोरात कर, मला खूप आनंद होत आहे. काही क्षणातच तिने आपल्या पाठीला भाग दिला आणि एक घुसमटलेली किंचोळी सोडीत ती माझ्या तोंडावर चढायला लागली. पहिली वेळ इतक्या कमी वेळात मी तिला झडायला लावले होते. तिच्या झडण्यातून तिला जराही उसंत घेऊ न देता मी तिच्या फाकलेल्या पायात पवित्रा घेतला आणि माझा लंड तिच्या योनीत घालून तिला मी झावायची सुरुवात केली. तिच्या बगलेत माझे दोन्ही हात राहून मी तिला थोडा वेळ दिला आणि तसे झवल्यावर मी गुडघ्यावर बसलो आणि मी तिचे दोन्ही पाय जवळ आणत जुळवले आणि मग तिचे पाय मी माझ्या खांद्यावर टाकले आणि तिचे गुडघे मी मागे ढकलू लागलो. जेव्हा तिचे गुडघे तिच्या रोजावर दबले तेव्हा मी गुडघ्यावर बसूनच तिला झवायला लागलो. तेवढ्यात असा करता करता माझा आनंद अजून उत्कृष्ट झालेला होता. थोडा वेळ तिला तसे झवल्यावरती खूप आनंद होत होती. या पोझिशनमध्ये मला तिच्या योनीच्या खोलीवर धक्के मारायला मिळत होते आणि माझा जोश अजून जोर पाहून ती पण कंबर हलवून माझे धक्के खोलवर योनीत घेऊ लागली. मी अशा तऱ्हेने तिच्या योनीत इतके खोलवर धक्के मारत होतो की जणू लंडासकट मला तिच्या योनीत पूर्णपणे शिरायचे होते असे आणि बाळ बनून तिच्या योनीतून बाहेर पडायचे होते असा मी विचार करत तिला झवत होतो. 3 दिवसात आम्ही इतक्या वेळा झवलो होतो, पण हे शेवटचे झवणे काहीतरी वेगळेच होते. एक वेगळीच तीव्रता, आसक्ती आणि प्रचंड ओढ आम्हाला झवताना जाणवत होती. या झवण्यातून वासनेचा लवलेश नव्हता आणि फक्त आंतरिक ओढ आणि प्रेमाचं हे झवणं होतं. असं झवणं मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा झवलो होतो. मित्रांनो, कशी वाटली स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा. जे नवीन असतील या चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला असेच नवीन स्टोरी आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.